आज मी आणि माझा भाचा मंदिरात जातो. आमच्या बसणी गावचे ग्रामदैवत आई महालक्ष्मी आणि श्री रवळनाथ यांचा हरिनाम सप्ताह 6 ऑगस्ट म्हणजेच मंगळवारपासून सुरू झाला. 13 ऑगस्टपर्यंत हा हरिनामाचा सप्ताह असणार आहे. 11 ते 1 असा आमच्या खोपटकरवाडीचा पारा आहे. त्यासाठीच आत्ता आम्ही मंदिरात जातो. आमच्या घरापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर ग्रामदेवतेचं मंदिर आहे. चला तर मग आपण त्यांचं दर्शन घेऊया. आमच्या बसणी गावामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर रत्नागिरी शहरापासून फक्त 10 किलोमीटरवर हे गाव आहे. घरापासून मंदिराकडे जात असताना आमच्या गावची शाळा आहे, जी मंदिरापासून अगदी लगतच आहे. श्रावण महिन्यात कोकणातील सर्वात सुखद असा सोहळा म्हणजे हरिनामाचा सप्ताह. सप्ताह म्हणजे 7 दिवस गावातील देवस्थानाचा जो विणा असतो त्या विण्याची श्रावणातील पहिल्या सोमवारी किंवा मंगळवारी पूजा केली जाते. तसेच देवाला सोन्याचे रूप चढवले जाते. यामध्ये पूजा केलेला विणा सलग 7 दिवस हरिनामामध्ये घेऊन त्याला नाचवले जाते. हरिनामाच्या माध्यमातून सप्ताहात अभंग, गवळण यासारखी अनेक वारकरी संप्रदायातील गाणी 7 दिवस गायली जातात. मंदिराच्या समोरच दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावन आहे. त्याच्या बाजूलाच मोठे पिंपळाचे झाड सुद्धा आहे. प्रथम मी आई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि हरिनामाचे अभंग ऐकत मंदिरात बसले होते.
खोपटकरवाडीचा 11 ते 1चा पारा संपल्यानंतर मी आरत घेऊन रवळनाथाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले. रवळनाथाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी बाजूलाच असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. खूप सुंदर असं इथलं वातावरण आहे. या मंदिरामध्ये आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. गणपती मंदिराच्या बाजूलाच हे शंकराचं मंदिर आहे. खूप सुंदर असं जुन्या कोकणी पद्धतीचं हे कौलारू छप्पर असलेलं मंदिर आहे. हे मानाई देवीचं मंदिर आहे जे यावर्षीच नवीन बांधले. त्याचं बांधकाम अजून सुरू आहे. या अगोदर हे मंदिर देखील जुन्या पद्धतीचं कौलारू छप्पर असलेलं होतं. सर्व देवांचे दर्शन घेतल्यानंतर मी 1:30 वाजता मंदिरातून घरी जायला निघाले. आम्ही कोकणी या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.